कस तर मग जसं आहे तसं कॅमेऱ्यात मला नाही कंडक्टर काकाला दाखवत होतं. त्यांनी जे चुकी केली ती खूप वाईट केली. कोरपणात वनी तिकीट काढली आणि त्यांनी मला फाटकी नोट दिली. याचं दुःख मला सहन नाही झालं, काहून का पोटातच दुखायला लागलं म्हणून काहीतरी खावं असं वाटलं. ओररेल न्यायचं नाही ती मी अर्ध्यातच जिरवत होतो. याचाच विचार करत होतो की मला कंडक्टरने फाटकी नोट का बरं दिली. याचा विचार करत 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 वणीच्या बसस्टँडपर्यंत पोहोचलो आणि तिथे गेल्यावर काय, स्थला क्रमांक 7 नागपूर जामोरला जाणारी गाडी. ज्या कोणी बुड्ड्या बड्याला वाचता नाही असेल त्याने माझ्याजवळ या, आणि ही नागपूरची गाडी आहे. मी त्यांना दोघा तिघायला सांगितलं आणि मग काय नागपूरच्या गाडीत बसलो. आणि ते काय 100ची नोट कोरी नोट दिली त्यांना काकांना, कारण माणुसकी होती. ते फाटकी नोट नाही दिली आणि त्यांनी 50 रुपयाचं कर्ज ठेवलं. च्या बहीण म्हणून फुकट दिली असं वाटलं. त्याच्यानंतर बरं झालं कसं तरी आनंदवन चौकात पोहोचलो. आनंदवन चौक म्हणजे माझं माहेरघर कशाचं, शिक्षणाचं हो. तिथून थेट घरी गेलो. घरी गेल्या गेल्या माझा नमस्कार झाला मी जी बनवलेल्या वस्तूपासून. अरे वा वा. मग घरी बसल्यापासून काय करायचं, मग काहीतरी बनवा असं वाटलं. कलाशिवा कृती नाही असा विचार आला. फक्त हे विचारू नका का बनवलं, कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. ते काही असो, घरी राहून टाइमपास करणार आहे मला आवडत नाही तुम्हाला, म्हणून गेलो बाहेर फिरायला. फिरता फिरता माझ्या डोळ्याने दिसलं की माझा बॅनर दिसला. वा वा वा. मला गर्व होते की माझी बहीण 4थ्या नंबरवर आणि मी खालून 3ऱ्या नंबरवर. वा 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 वा. कारण जेव्हा ती अभ्यास करत होती तेव्हा मी टाइमपास करत होतो, आणि जेव्हा मी टाइमपास करत होतो तेव्हा ती अभ्यास करत होती. जाऊ द्या, तो काढच संघर्षकालीन. ज्या दिवशी बॅनरचा फोटो मागितला मी 2 वेळ ब्रश केला. मग काय, मी काहीतरी घ्यावं असं वाटलं म्हणून आनंद चौकात गेलो आणि टी-शर्ट बघण्याची सुरुवात केली. त्याला बघून असं वाटलं बनानच घ्यावं, पण एवढी बॉडी कुठं. आणि दुसऱ्याला बघून असं वाटलं दुकानं सोडून जाऊ, हा उघडा दिसला. मग त्याने 101 टी-शर्ट दाखवल्या मला. काय ही कवट्या माकडची टी-शर्ट. मला वाटलं या टी-शर्ट घेण्यात काही अर्थ नाही, कारण लहान पोर घाबरतील, म्हणून मी एक टी-शर्ट घेतली आणि त्याच टी-शर्टचे पैसे देऊन दुकानाच्या बाहेर निघालो. जेव्हा मी पादुका स्पर्श केला तेव्हा मला द कवट्या माकड किंग दिसले. टकले चाटी बाला. मग काय विचार करत होतो काहीतरी खाऊन तर जाऊ मित्रांना आणण्यासाठी. कटिबंध प्रदेशात म्हणजेच चंद्रपुरात आईस्क्रीम शिवाय काही उपाय नाही. मग काय आईस्क्रीमच्या दुकानात बसलो. आमचे थोडे पाय मोठे होते म्हणून दोघांचे टेबल जरा लहान झाला. मनापासून प्रयत्न केला त्याला वर उचलण्याचा, पण काही फायदा नाही झाला आणि ऑर्डर पण टेबलापर्यंत आला. मग काय याला पाहूनच मन भरलं. एवढं भारी काय टेस्ट होती त्याची, हे देवा नारायणा. मग काय आनंद चौकात पोहोचलो. ज्या रस्त्याने मी कधी सायकलनं गेलो त्याच रस्त्याने आज गाडीनं जात होतं, कारण मित्राला आज काहीतरी खाऊ घातलं होतं ना म्हणून. धन्यवाद फॉर व्हिडिओ बघण्यासाठी. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.